शुभविवाह या मालिकेच्या 22 मार्चच्या भागामध्ये भूमी आता विधात्यांच्या घड्याळाच्या स्टोअरमध्ये नेहमीप्रमाणे कामाला येते। काही ऑर्डर पेंडिंग आहेत का हे पाहत असताना तिकडे आता विधाते म्हणजेच ते येतात आणि त्यावेळेला भूमी सांगते की काका हे बघा ना, असं म्हणत ती आता सगळ्या ऑर्डर दाखवत असताना अचानक एक माणूस येतो आणि त्यावेळेला तो म्हणतो, हे घ्या विधाते तुमचं पेमेंट आणि लवकरात लवकर हे दुकान खाली करा। यावरती विधाते म्हणतात, ठीक आहे तुम्ही जा, मी बघतो काय ते। आता मात्र भूमी म्हणते, काका काय झालं? यावरती आता मात्र गंगाधर सांगतो, हे बघ पोरी, कसं झालंय ना, या सगळ्यामध्ये तू ज्या वेळेला कोमामध्ये होतीस तेव्हा 1 वर्षात खूप घडामोडी घडल्या। ही आपली बिल्डिंग आहे ना, ही रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे, त्यामुळे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे आपलं दुकान सुद्धा हे पाडण्यात येणार आहे। यावरती भूमी सांगते, काय? पण ठीक आहे, रिडेव्हलपमेंट ही चांगल्यासाठीच होत असते, पण काका तुम्ही दुसरीकडे कुठे दुकान? यावरती काका सांगतात की हो बाळा, म्हणजे मी तेच करणार होतो, पण त्याच वेळेला माझ्या लेकाचा कॉल आला। मला लेकाने कॉल करून सांगितलं की बाबा आता सगळं तिकडचं तुम्ही विकून टाका आणि इकडे मुंबईला या। मग आता त्याचा शब्द आम्ही कसा मोडणार? पण गेलं वर्षभर आम्ही जेमतेम थांबलो, म्हणजे तुझी तब्येत ही अशी, तू कोमामध्ये होतीस, मग तुला सोडून जाण्याचं माझं मन होईना आणि त्यासाठी आम्ही थांबलो आणि आत्ता मग पुन्हा ही रिडेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू झाली आणि मग आता आमच्याकडे कोणता पर्यायच राहिला नाही। बाळा तुझी नोकरी? यावरती भूमी म्हणते, काका तुम्ही काळजी करू नका, आता भूमीवरती खूप आघात झालेला असतो, तिला या सगळ्यामध्ये काय करावं सुचत नसलं तरी सुद्धा तोंडावरती काहीही न दाखवता भूमी सांगते, काका तुम्ही काळजी करू नका, मी कोणती तरी दुसरी नोकरी शोधेन, तुम्ही नका काळजी करू। असं म्हणत भूमी हसून त्यांना आता मात्र आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये असं दाखवत असली तरी भूमीच्या डोळ्यासमोर आता आर्थिक अडचणी येतात आणि त्याचबरोबर या दुकानातील तिच्या आठवणी सुद्धा असतात। मग भूमी दुकानातून बाहेर पडते, काकांना भाऊक नजरेने निरोप देते, काका तुम्ही काळजी घ्या असं म्हणते। आता भूमी बाहेर गेल्यावरती लगेचच फोन करून गंगाधर सांगतो की काम झालं आहे रे, पण पोरगी खूप भाऊक झाले बरं, तिला जरा सांभाळ असं म्हणत आता इकडे माधवरावांना फोन करून तो घडलेली घटना कळवतो। इकडे तोपर्यंत भानुशाली वकील आता आकाशला भेटायला आलेले असतात आणि जी भूमीने केस भानुशालीला दिलेली असते त्याबद्दल डिस्कस करत असतात। भानुशाली म्हणतात, तुम्ही केलेले सगळे डॉक्युमेंट्स लीगल आहेत, म्हणजे तुम्ही जे केलंय ना त्याच्यामध्ये उलट तुम्ही भूमीचं घर ज्या माणसाने हडप केलंय त्याच्याकडून तुम्ही ते मिळवून घेतलेलं आहे। पण भूमी मॅडमच्या मनामध्ये खूप मोठा गैरसमज झालाय, त्यांना असं वाटतंय की त्यांचं घर तुम्ही हडप केलेत आणि त्यासाठी त्यांनी मला लीगल ॲक्शन घ्यायला सांगितले। आकाश म्हणतो, कळलंय ते सगळं मला, पण या सगळ्यामध्ये आता आपण काय करू शकतो? यावरती भानुशाली म्हणतात, बघू आपण सामंजस्याने काय होतंय ते, म्हणजे आउट ऑफ कोर्ट काही सेटलमेंट करता येत असेल तर बघूया, मी भूमी मॅडम सोबत बोलतो आणि हे सगळे कागदपत्र नीट स्टडी करतो। आकाश म्हणतो, कसं आहे ना, म्हणजे सध्या मला फक्त भूमीचा गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे, कारण ती माझ्याबद्दल नको तो समज करून बसलेली आहे। मी किती प्रयत्न केले ना तरी सुद्धा तिला माझ्या मनातल्या भावना कळत नाहीत, तिने माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलाय आणि तोच गैरसमज मला दूर करायचा आहे। पण मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोधून काढायचं आहे की कोणती नराधम व्यक्ती आहे ज्या नराधम व्यक्तीने भूमीचं घर इल्लीगली हडप केलेलं आहे। भानुशाली विचार करतात, तुम्हाला कुठेही शोधायची गरज नाहीये, कारण ती नराधम तुमच्याच घरात आहे, तुमचीच आत्या हे सगळं करते, पण नेमकं तुम्हाला काही माहिती नाहीये आणि भूमीला काही आठवत नाहीये, म्हणून रागिणी पटवर्धन यांचं फावलंय। पण एक ना एक दिवस रागिणी पटवर्धनचं सत्य मी तुमच्या समोर आणूनच राहणार। असं म्हणत भानुशाली खूप मोठ्या विचार करत असतात तोपर्यंत भूमी रडतच घरी येते। घरी आल्यावरती ती आपल्या आईच्या फोटोसमोर उभी राहते। आई बघ ना काय संकट आलं हे माझ्यावरती, म्हणजे तुला बाबांची अवस्था तर माहिती आहे, बाबा कोणत्या ट्रॉमामधून चाललेत हे सुद्धा तुला माहिती आहे, आणि या सगळ्यामध्ये मी त्यांना कसं सांगू की माझी नोकरी गेले म्हणून? आई मी हक्काने रडू शकते, हक्काने बोलू शकते, अशी तू एकच व्यक्ती आहेस ग। हा म्हणजे मी नवीन नोकरी शोधेन आणि मी करत होते ना सगळं, गेलं वर्षभर बाबांवरती सगळा लोड होता, त्यात मी काहीच करू शकले नाही आणि आत्ता नव्याने मी नोकरी धरली तर ही पण नोकरी गेली। आई मला खूप चिंता वाटते, हे घर चालवायची जबाबदारी माझ्यावरती आहे, कसं मी हे घर चालवणार आहे? आई खरंच तू सांग ना मला, मी कसं हे घर चालवणार? असं म्हणत भूमी आपल्या आईच्या
फोटोजवळ उभी राहून रडत असते. इकडे आता आकाश सांगत असतो, भानुशाली भानुशाली. भानुशालींचं लक्षच नसतं. भानुशाली तोच विचार करत असतात की या सगळ्या प्रकरणामध्ये रागिणी पटवर्धन आहे हे सत्य कसं काय मी सांगणार. असा विचार करत असताना भानुशाली म्हणताय, काय म्हणतात तुम्ही. आकाश यावरती आकाश म्हणतो, खरं सांगायचं तर भूमीच्या मनामध्ये माझ्याविषयीची अढी आहे ना, ती अढी मुळात पहिली गेली पाहिजे. यावरती भानुशाली म्हणतात, माझ्याकडे एक उपाय आहे. तुम्ही हे कागदपत्र मला द्या. मी त्या कागदपत्रांचा स्टडी करतो आणि त्यानंतर भूमी मॅडमना काय सांगायचं किंवा त्यांच्या मनामधील तुमचा राग कसा काढायचा किंवा या सगळ्या प्रकरणाचं आउट ऑफ कोर्टमध्ये सेटलमेंट कसं करायचं, आउट ऑफ कोर्ट हे सगळं करूया, मी बघतो. आकाश म्हणतो, असं झालं तर बरं होईल. उगाच ते कोर्ट कचेरी, भूमीला पण त्रास नको आणि घर मला भूमीच्या नावावर असं तसं करायचंच आहे. भानुशाली म्हणतात, मी सगळं स्टडी करतो, पण त्यासाठी तुम्हाला मला मात्र हे कागद द्यावे लागतील. असं म्हणत ती फाईल आकाशकडे मागत असताना आकाश जरा वेळ विचार करतो. आता ही फाईल भानुशालींना द्यायची की नाही असा आकाश विचार करत बसतो. तोपर्यंत रागिणी येते. रागिणी या दोघांच्या गुजगोष्टी ऐकत असते. लपून छपून सगळं ऐकत असताना रागिणी विचार करते, आता ह्या भानुशालीलाच काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत आता मात्र इकडे भानुशाली म्हणतात, तुम्ही देताय ना फाईल. आकाश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही फाईल घेऊन जा, कारण मी तुमच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. भानुशाली, तुम्ही कधी मला फसवणार नाही. पण एक मात्र करा, या सगळ्यामध्ये भूमीला त्रास न होता हे प्रकरण कसं मिटेल याची काळजी घ्या. भानुशाली म्हणतात, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी सगळं नीट करेन. तोपर्यंत भूमी आपल्या आईच्या फोटोसमोर उभी राहून रडत असताना मागून प्रशांत येतो आणि तो भूमीला मिठी मारतो. भूमी ऑलरेडी घाबरलेली असते. भूमी आईला सांगत असते, आई मी खरंच खूप घाबरले ग, या सगळ्यातून कसं ग सोल्युशन काढू मी. आई सांग ना, एकच अशी हक्काची जागा आहे जिथे येऊन मी रडू शकते, जिथे येऊन मी बोलू शकते. बाबांना काही बोलायला गेलं तर त्यांना वाईट वाटेल. प्रशांतचं त्याचं शिक्षण बाकी आहे. मनू आणि पौर्णिमा आपल्या गेलेल्या आहेत सासरी, त्या सुखी आहेत. आई काय करू, बोल ना, मी घाबरले. असं म्हणत भूमी आईसोबत बोलत असताना प्रशांत येऊन मिठी मारतो. भूमी म्हणते, काय झालं प्रशांत. तोपर्यंत आकाश म्हणतो, भानुशाली तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते तुम्ही करा. म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुमच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतो. फक्त तुम्ही सगळं नीट करा. भूमीला सगळं व्यवस्थित समजून सांगा. भानुशाली म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका आकाशराव, जे माझ्याच्याने शक्य आहे ते सगळं करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. असं म्हणत आकाशला दिलासा देत मात्र आता भानुशाली तिकडून निघतात. रागिणी हे सगळं ऐकत असते आणि रस्त्यातच रागिणी त्यांना आता गाठते. रागिणी रस्त्यात भानुशालींना गाठते आणि म्हणते, कसं आहे भानुशाली, हे पेपर खूप महत्वाचे आहेत, ते पेपर जरा जपून ठेवा बरं. भानुशाली म्हणतात, हो, ते पेपर किती महत्वाचे आहेत आणि कुणापासून जपून ठेवायचे हे मला चांगलंच माहिती आहे. असं म्हणत भानुशाली आता इकडे उलटा टोमणा देतात, कारण आतापर्यंत रागिणी आणि अभिजित यांची कारस्थानं माहीत असलेली व्यक्ती दोनच, एक म्हणजे भानुशाली आणि दुसरे म्हणजे प्रशांत. आणि भूमीला काही आठवत नसल्यामुळे या दोघांना गप्प बसणं भाग असतं आणि त्याच्यातच आता रागिणीचं सगळं फावत असतं. यावरती भानुशाली रागिणीला उलटा टोमणा मारून तिचाच उलटा गेम करण्याचा विचार करत आता हिचं अति झालंय, या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी या सगळ्यांना सत्य कळायलाच पाहिजे हा विचार करत भानुशाली तिकडून निघून जातात. भानुशाली निघून गेल्यावरती आता रागिणी पुन्हा आतमध्ये कान लावून आकाश नक्की काय बोलतोय हे सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला आकाशला फोन येतो, झालं काम झालं असं म्हणत आकाश आता कोणत्या कामाबद्दल बोलतोय हे मात्र रागिणीला काही कळत नसतं. आकाशचं नक्की काय चाललंय, आता हा नवीन कोणता प्लॅन करणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला काय करता येईल हाच विचार कपटी रागिणी करत असते. नक्कीच याचा काहीतरी डाव चाललाय आणि हा डाव कसा मी उधळून लावू हा विचार करत रागिणी आता स्वतःशीच विचार करत बसते. तोपर्यंत आता मात्र इकडे प्रशांत येऊन रडायला लागतो. भूमी एकदम कावरी बावरी होते. प्रशांत काय झालं, बोल प्रशांत काय झालं. प्रशांत म्हणतो, बाबा ताई बाबा एवढंच तो बोलतो. आता मात्र भूमी हादरते, काय झालं बाबांना, अरे बोल ना, बोल प्रशांत. असं म्हणत धावत पळत ती माधवरावांच्या रूम मध्ये येते तर माधवराव बेडवरती पडलेले असतात. नीलांबरी रडत असते. माधवरावांचा पाय दुखत असतो आणि डॉक्टर चेकिंगला आलेले असतात. भूमी म्हणते, काय झालं डॉक्टर, काय झालं बाबांना. यावरती नीलांबरी सांगते, अगं त्यांच्यानं व्हीलचेअरचं लॉकच तुटलं आणि ते खालीच पडले की
खाली पडल्यामुळे मग मात्र त्यांना आता खूप त्रास होतोय। यावरती भूमी म्हणते, डॉक्टरांना काय झालं, बाबा बरे आहेत ना? यावरती डॉक्टर म्हणतात, थांबा, मी काय सांगतो ते नीट ऐका। माधवरावांच्या पायाची अवस्था आपल्या कुणापासून चुकले का? त्यांचे ऑलरेडी पाय कमजोर आहेत आणि या सगळ्यामध्ये ते पडल्यामुळे त्यांच्या पायाला जबरदस्त मार लागलेला आहे आणि या सगळ्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं जरुरी आहे। आता मी सगळी टेस्ट करतो आणि मग त्यांचं ऑपरेशनसाठी कोणती डेट योग्य आहे किंवा किती दिवस थांबू शकतो, किती दिवस घाईघाईत त्यांचं ऑपरेशन करायला पाहिजे हे मी बघतो आणि तुम्हाला कळवतो, पण त्यांचं ऑपरेशन करावं लागणार इतकं मात्र नक्की। असं म्हणत डॉक्टर आता भूमीला ऑपरेशन करायला सांगतात। हाच मुळात खरा डाव असतो की माधवरावांचं ऑपरेशन आहे, त्यासाठी पैसे हवे आहेत आणि भूमीची नोकरी गेली आहे। आता ही नोकरी मिळवण्यासाठी भूमी आता महाजनांच्या इकडे नोकरी धरणार असते आणि हा सगळा प्लॅन ठरलेला असतो। प्लॅन प्रमाणे एक एक गोष्टी घडत असतात। डॉक्टरांनी सांगितल्यावरती भूमी सांगते, तुम्ही सांगा कधी ऑपरेशन करायचं, आम्ही सगळी व्यवस्था करू। फायनली भूमीने आता महाजनांच्या घरी नोकरी पकडलेली असते आणि नोकरीचा पहिला दिवस असतो। पहिल्या दिवशी भूमी घरी येते। आकाश छानपैकी तुळस रंगवत असतो। तुळस रंगवताना आणलेला गेरू, लाल रंगाचा गेरू म्हणजेच लाल रंगाच्या मातीने तुळस सजवत असते। भूमीच्या एंट्रीला मुद्दाम आकाश तो लाल रंगाचा गेरू, ती माती भूमीच्या पायावरती सांडतो। भूमी म्हणते, काय हे मुद्दाम केलंस ना तू? माझा हा नोकरीचा पहिला दिवस आहे आणि तो खराब करण्यासाठी हे केलंस ना? आकाश म्हणतो, नाही नाही ग, तुझा नोकरीचा पहिला दिवस मी का खराब करेन, चुकून झालंय। आजी म्हणते, मानसी, असं म्हणत आजी मानसीला एक पांढरं फडकं आणायला सांगते आणि सांगते, ये भूमी, यावरती पाय देऊन ये। भूमी त्यावर पाय देऊन एंट्री करते। आई योगेश्वरी आणि भूमी एकाच फ्रेम मध्ये दाखवत आपल्याला भूमीची भाऊक एंट्री दाखवली जाते। आकाश तिच्या पाठोपाठ येतो आणि आयेश योगेश्वरी, तुझी मोठी सून तुझ्या घरात आलेली आहे, आता ती या घरातून पुन्हा कधीच परत जाणार नाही, याची खबरदारी तू घे, असं म्हणत आई योगेश्वरीला साकडं घालत असतो। आकाशचं साकडं खरं होणार का? भूमी कायमची इथे राहणार का? पाहणं रंजक ठरणार आहे।